स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे 12वीला विद्यार्थी आहेत, जे सायन्सला असतील, आर्टला असतील, कॉमर्सला असतील, 12वीला जे विद्यार्थी पदवीला आहेत, जे मग कॉमर्सला असतील, बीकॉम कॉमर्सला असेल, आर्टला असेल किंवा सायन्सला असेल, या सर्व विद्यार्थ्यांना जर तुम्हाला पुढील सत्रामध्ये म्हणजे कोणत्या सत्रामध्ये, पुढील वर्ष 26-27 मध्ये जर तुम्हाला बीएससी नर्सिंगला ऍडमिशन करायची आहे, LLB ला ऍडमिशन करायची आहे, तुम्हाला MBA ला ऍडमिशन करायची आहे, तर त्याचं नोटिफिकेशन सीईटी सेलने टाकलेलं आहे. तुमची परीक्षा कधी होणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी तारखा दिलेल्या आहेत. कारण आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे माहित नसते की जर मला MBA करायचं आहे, जर मला LLB करायचं आहे, जर मला BSc नर्सिंग करायचं आहे, तर मला सीईटी द्यावं लागतंय. आणि तुमच्या ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून फक्त 2 ते 3च गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात असतात. MSCET इंजिनिअरिंगसाठी द्या आणि बाकी PCM PCB ग्रुप द्या. LLB बद्दल कोणीही सांगत नाही, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्हा सर्वांना सांगितलो, 12वी नंतर जर तुम्हाला 5 वर्षाचं LLB करायचं आहे, त्याच्या सीईटीची डेट आली आहे. पदवी नंतर जर तुम्हाला 3 वर्षाचं LLB करायचं आहे, त्याची डेट आलेली आहे. 12वी नंतर तुम्हाला BSc नर्सिंग करायचं आहे, त्याच्या सुद्धा डेट आलेल्या आहेत. मग ह्या ज्या डेट आलेल्या आहेत, तर तुम्हाला सीईटी फॉर्म येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. त्याचा संपूर्ण प्रोफार्मा आपल्या ग्रुपला आपण टाकतो आहे. दुसरा मुद्दा की विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, तर मोफत प्रवेश कसा मिळवता येईल याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार. विद्यार्थ्यांना, त्यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आदिवासी, दलित, तळागाळातील मागासवर्गीय विद्यार्थी, होतकरू जो आहे तो सर्व विद्यार्थी यांना याबद्दलची माहिती नसते की मोफत प्रवेश कसा घेता येईल. मग MBA ला असो, नर्सिंगला असो की मग आपला LLB ला असो. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल आहे स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग. तुम्ही मला फोन करू शकता, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेल्या लिंक वरती जॉईन होऊ शकता आणि त्यात मला विचारू शकता की सर तुम्ही तर म्हटलं होतं की मोफत कसं करायचं. हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, मोफत संधीची जे काही इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ही आपल्या चॅनलला आपण कायमस्वरूपी देत असतो. जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, BEd संदर्भात दिसेल, LLB संदर्भात दिसेल. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सला ऍडमिशन करायचे आहे, सीईटी कडे लक्ष ठेवायचं आहे, ग्रुपला जॉईन व्हा. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही सीईटी द्याल त्यावेळेला एकच सीईटी द्यायची नाही, तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असले पाहिजे. 2-3 सीईटी तुम्हाला द्यावी लागणार आहे. कारण एकीकडे जर तुमचा कॅप राऊंड 2 नंबर लागलेला नाही, स्कोर बरोबर आलेला नाही, तर तुम्हाला दुसरी संधी उपलब्ध असते विद्यार्थी मित्र. त्यामुळे मोफत शिक्षणाची संधी ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळते. 100% स्कॉलरशिप असणारे जे विद्यार्थी SC ST आहेत, 50% विद्यार्थी असणारे जे OBC आहेत, SBC आहेत, जे विद्यार्थी आहेत फक्त, आणि बाकी इतर ज्या काही महाराष्ट्रातल्या सर्व मुली आहेत, सर्व कॅटेगरीच्या मुली, यांना मात्र टेक्निकल एज्युकेशन हा मोफत दिलं जातं, असा शासनाचा GR आहे. जर कॉलेज या सर्व मान्य करत नसेल तर आपण मात्र त्यासाठी लढा देऊन तुमचा मोफत प्रवेश कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राहण्याची व्यवस्था, वसतिगृहासंदर्भात तुम्हाला जर राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी लागला नाही, नंबर तुमचा पर्सेंटेज कमी असले, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवणाची सुविधा आणि निर्वाह भत्ता म्हणून तुम्हाला 60,000 रुपये स्वयं आधार आणि स्वाधार योजनेच्या माध्यमातून कसं मिळवलं जातं, कसं भेटतं, याच्या संदर्भात सुद्धा माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. मग हे फक्त नागपूर पुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील जे काही 36 जिल्हे आहे, या 36 जिल्ह्यामध्ये जे काही 6 विभाग आहे, त्या विभागाच्या ठिकाणी असणारं जे शहर आहे ते शहर किंवा मग शिक्षणाचं माहेर असणारं पुणे जरी असेल तरी आपण त्याबद्दलची माहिती आपण या चॅनलला देत असतो. म्हणून हे सीईटीचे डेट्स आले आहेत, त्या सीईटीच्या डेट्सकडे लक्ष ठेवा आणि आवर्जून आपल्याला अप्लिकेशन करायचं आहे. नंतर असं व्हायला नको की मला काहीच माहित नव्हतं, मला याबद्दलची माहिती मिळाली नाही आणि वेळ आला तर तुम्ही कोणती सीईटी देणार नाही. शेवटी तुमच्याकडे पर्याय असेल. जे आर्टवाले विद्यार्थी असतील त्यांना BA करावं लागेल, जे 12वी वाले विद्यार्थी कॉमर्स फॅकल्टीचे असतील त्यांना BCom करावं लागेल, आणि जे सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत शेवटी त्यांच्याकडे पर्याय असते BSc प्लेन, बस. याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसतो. म्हणून असलेली संधी ही गमवू नका, कारण पुढील आयुष्यात किंवा पुढील युगामध्ये आपल्याला गरज असणार आहे स्किल असणाऱ्याच पदवीची. स्किल तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तरले जाल, अन्यथा तुमच्या डिग्रीला काही अर्थ राहणार नाही. म्हणून जे नर्सिंग, MBA आणि LLB बद्दलची माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल सर्वांनी समजून घ्यायचं आहे आणि आवर्जून ग्रुपला जॉईन व्हा. तुम्ही प्रश्न विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या स्वतःच्या फायद्याकरता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.